शिवला आठवण काढत होती सुमिताईची, म्हणून तिला म्हणलं एकदा सुमिताईला दाखवावं. लांब दाखवलं तरी चालेल. असं नाही दाखवता येणार. मग तुम्ही तरी घ्या नाहीला, जरा गप तरी बसल. मला तर वाटतं या मागे नक्कीच घातपात असण्याची शक्यता आहे. अहिल्या, या अशा प्रसंगात सुद्धा तुझं डोकं तिरकत चालतंय. अशाच प्रसंगात डोकं तिरकं चालवायचं असतं. एक धडधाकट बाई गच्चीवरून पडतेच कशी, आणि ते नेमकं कधी? ते जेव्हा तुम्ही तिच्या मदतीने परशु भाऊजींवर केस टाकणार होतात तेव्हा. हा अपघात नाही, खुनाचाच प्रयत्न आहे. विल यू प्लीज कीप क्वाइट? त्यापेक्षा तू चिवला घेऊन घरी जा आणि अमृताजवळ थांब. नाही ग, मला एकदा तरी तिला भेटायचं, माफी मागायची माझ्या ज्या काही चुका झाल्या त्याच्याबद्दल. जानकी, तिला जायला सांग. गेल्या काही दिवसात किती उत्साही होती ना सुमित्रा. तुझं डोहाळ जेवण करायचं म्हणून मागे लागली होती माझ्या. मीच समजावलं मग तिला. माहितीये मला, माझ्याकडेही बोलली होती ती, पण मीच नाही म्हंटल तिला. तू खडसावून विचार तिला. म्हणून का केलंस असं? तिने काही केलेलं नसणार, पण ती शुद्धीत आल्याशिवाय काय झालं ते आपल्याला नाही कळणार. अख्ख्या गावाशी भांडण करून लगीन केलं होतं माझ्या संगत माझी बाई. कशी तब्येत आहे आता त्यांची? तुला काय करायचंय? सांगा की, काळजी म्हणून विचारतीये. कशी तब्येत आहे? याला सारखं सारखं काळजी करून विचारते. तूच तर नाही ना गेम केला तिचा. काय 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 बोलताय तुम्ही? कळतंय का काय बोलताय ते? कळते दारू ढोसलो असलो तरी अक्कल आहे म्हणा. मला कळते गुन्हेगारीचं लक्षण आहे सारखी सारखी चौकशी करणं. मला काय वाटतं, सुगंधा म्हटली होती त्याप्रमाणे चिवला एकदा सुमिताईजवळ ठेवून पाहायचं का? डॉक्टर आलेत. काय झालं डॉक्टर साहेब? एनी रिस्पॉन्स? नाही तर आम्हाला असं वाटतं की. एक मिनिट. आय एम सॉरी, शी इज नो मोर. कसा नालायक माणूस आहे भात्या. या सगळ्याशी काहीही संबंध नसल्यासारखा धाराधूर झोपलाय घरात. चल चल आपण जाऊन. अब दादाचाच फोन आला. हॅलो, दादा बोल. नाही रे, आम्ही निघालोच होतो तिकडे. का रे? हॅलो वाकन्या, कोण गेले म्हणलं तू? सुमित्रा? या म्हणा, माझ्या ताकदीचा अंदाज आलाच असेल तुम्हाला. तू धमकी देतेस मला? अंगाई गाऊन झोपवते. आईला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, उगाच माझ्या नादी लागायला जाऊ नका. मी मनात आणलं तर काहीही करू शकते हे लक्षात आलंय ना तुमच्या. त्यामुळे तुम्ही सुखात राहा, मलाही सुखात राहू द्या. जानकी, अख्ख्या जग थोड्या दिवसात शिव सुद्धा विचारेल तिची आई कुठे आहे म्हणून. काय उत्तर द्यायचं आपण तिला? आता मीच होणार तिची आई.